Standard 8 Subject English 1.2 Androcles and the Lion English Workshop page number 9 and 10. Question first A. Match the phrases in column A with their meanings in column B. First one, looking out for म्हणजे इकडे तिकडे पाहणे, शोधणे. ट्राइंग टू सर्च फॉर सी हा ऑप्शन येईल. सेकंड, फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. इन फ्रंट ऑफ इच अदर यप. समन ऑफ करेज म्हणजे काहीतरी शूर करण्याचा प्रयत्न करणे. ट्राय टू बी ब्रेव. ई. 4 रेज मेल्ट म्हणजे राग कमी करणे. एंगर रिड्यूस्ड. ए. बी मूड बाय. फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. डी. बी. Read the following sentences from the story. First, they were bound by law to obey their master. Second, the kind man bound up the lion's injured paw. Third, the lion bounded towards Androcles again. The word bound carries 3 different meanings in each ऑफ द सेंटेन्स. तीनही वाक्यामध्ये बाउंड हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. ए. रश्ड फॉरवर्ड. बी. फोर्स टू फॉलो. सी. टाइड अप. पुट द करेक्ट लेटर ए बी सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग म्हणजे त्या अर्थानुसार चौकटीमध्ये ए बी सी हा ऑप्शन लिहायचा आहे. फर्स्ट, दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे दिअर मास्टर. आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यासाठी ते बांधील होते. म्हणजे बाउंड बाय लॉ हा शब्द या ठिकाणी फोर्स टू फॉलो या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे बी हा ऑप्शन येईल. द काइंड मॅन बाउंड अप द लायन इंज्युअर्ड पॉ. त्या दयाळू माणसाने सिंहाच्या पंजाची जखम बांधली म्हणजे बांधणे या अर्थाने हा बाउंड शब्द इथं वापरलेला आहे. ऑप्शन सी म्हणजे टाईड अप हा इथं येईल. थर्ड, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लीज अगेन म्हणजे सिंह अँड्रोक्लीज बरोबर पुन्हा बांधला गेला. या ठिकाणी रश्ड फॉरवर्ड या अर्थानं बाउंडेड हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ऑप्शन ए हा इथे येईल. सी. नाव ट्रान्सलेट इच ऑफ द 3 सेंटेन्सेस ए बी सी इंटू युअर मीडियम ऑफ लर्निंग. वर पाहिलेली 3ही वाक्य तुमच्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करा म्हणजे भाषांतर करा. ए. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे दिअर मास्टर. मराठीमध्ये याचा काय अर्थ होईल? आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यासाठी ते कायद्याने बांधील होते. बी. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. याचा मराठी अर्थ होईल त्या दयाळू माणसाने सिंहाच्या पंजाची जखम बांधली. सी. द लायन बाउंडेड टुवर्ड्स द अँड्रोक्लीज अगेन. सिंह अँड्रोक्लीज बरोबर पुन्हा बांधला गेला. क्वेश्चन 2a. Find from the story the antonyms opposite words of the following. विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. फर्स्ट, काइंड म्हणजे दयाळू.
त्याचा ऑपोजिट वर्ड्स क्रुएल. सेकंड, पुअर म्हणजे गरीब, त्याचा ऑपोजिट वर्ड्स होईल वेल्दी. थर्ड, स्लेव, त्याचा ऑपोजिट वर्ड होईल मास्टर. फोर, हाय म्हणजे जास्त, त्याच्या ऑपोजिट लो म्हणजे कमी. 5, पनिशमेंट म्हणजे शिक्षा देणे, त्याच्या ऑपोजिट रिवॉर्ड्स म्हणजे बक्षीस देणे. 6, अनबाउंड, त्याच्या ऑपोजिट बाउंड. 7, टेंडर, त्याचा ऑपोजिट होईल फेरोसियस. 8, हॅपी म्हणजे आनंदी, त्याच्या ऑपोजिट होईल सॅड म्हणजे दुःखी. बी, फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड मेड बाय द लायन. या कथेमधून 5 असे शब्द शोधा की ते सिंहाचा आवाज दर्शवतात. मोन, विम्पर, बाउंडिंग, रोरिंग अँड पर, हे 5 शब्द सिंहाचा आवाज दर्शवतात. क्वेश्चन 3, राईट द रिॲक्शन दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो. खाली काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रियावरती काय प्रतिक्रिया आहेत ह्या कथेवरून आपल्याला लिहायच्या आहेत. ए, अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर सो. अँड्रोक्लिसला त्याचा क्रूर मालक आवडत नव्हता. ही एस्केप्ड फ्रॉम हिज क्लचेस, जे त्याच्या बंधनातून त्याला मुक्त व्हायचं होतं. बी, द लायन लुक्ड ॲट अँड्रोक्लिस पिटियसली, सो he moved very cautiously towards the lion. C, Androcles bandaged the lion's injured paw. So, अँड्रोक्लेसने जेव्हा सिंहाच्या जखमी पंजाला पट्टी बांधली त्यावेळेस द लायन लिक्ड हिज आर्म्स टू शो हिज ग्रॅटिट्यूड. सिंह त्याचे दोन्ही बाहू चाटू लागला. डी, अ हंग्री फेरोसियस लायन वॉज रिलीज्ड इनटू द एरेना, सो बाउंडिंग अँड रोरिंग. ई, द लायन रीच्ड अँड्रोक्लिस अँड it began to purr and rub its nose against him. Yep, the emperor asked Androcles what other reward he would like so. मालकाने जेव्हा अँड्रोक्लिसला बक्षीस म्हणून काय पाहिजे असे विचारले असता तो म्हणाला, he replied that he wanted the lion to be set free. सिंहाला मोकळं सोडून द्या असं तो म्हणाला. Question 4, write in your own words 3 to 4 sentences about each of the following. First one, the condition of slaves in ancient Rome. In ancient Rome, slaves were forced to work for their masters. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked they might be.
Second, qualities of Androcles. Androcles was a very kind, gentle, and courteous man. He obeyed his master, however weak he was. He was brave and was a man with gratitude. He was a selfless man because when the king asked him to take a reward, he didn't want anything for himself but wanted lion to be set free. Third, even wild animals can be our friends. Wild animals also have a soft nature. Only when they see threat in us they are bound to react. If we can be friendly with them and show them we are not there to harm them but help them, they can be good friends with humans.